आता डाळ शिजून झालेली आहे, बघू शकताय तुम्ही. डाळीचा पार गाळ झालाय. तर ही डाळीवरली जी पांढरं पाणी आपले हे येतं, फेस येतो, ते फेस काढून टाकायचा. का तर हे केमिकलचा फेस असतो. मी मिक्स केलेलं डाळ आहे, काय आपले घरगुती आहे आणि काय बाहेरचे, त्याच्यामुळं हे केमिकलचा फेस मी काढून टाकत आहे. चला तर आता मी डाळीची तयारी करत आहे आणि तुम्ही ह्याच पद्धतीने डाळ बनवून खावा आणि कमेंटमध्ये मला नक्की सांगा की माझे व्हिडिओ तुम्हाला कसे वाटतात. आणि लाईक करा. लाईक करत नाहीत, लाईक कराय काय तुम्हाला काय पैसे द्यायचेत का? लाईक करा, एक लाईक करा आणि एक कमेंट करा. भावांनो बहिणींनो, आणि कुठपर्यंत व्हिडिओ येतो माझा कमेंटमध्ये मला नक्की सांगा तुमच्या गावाचं नाव. नमस्कार यूट्यूब फॅमिली, तुम्हा सर्वांचं स्वागत आहे माझ्या चॅनलमध्ये. तर मी इथं घेतलेली एक वाटी आणि अर्धी वाटी म्हणजे 1.5 वाटी अशी तुरीची डाळ घेतलेली. तर ही डाळ मला आधी स्वच्छ पाण्याने धुवून काढायची आहे. बघू शकताय तुम्ही, डाळ आपली गावरानच आहे, घरी बनवलेली, तरी पण ही मी धुवून काढणार आहे. तर बघू शकताय, घरी जरी आपण बनवलेली डाळ असली तरी पण ही धुवून काढायची म्हणलं तर ह्यावर धूळ बसलेली असते किंवा ही खराब झालेली असते, म्हणून ही आपल्याला 2 ते 3 पाण्याने धुवून घ्यायची. चला तर आता मी धुवून घेत आहे. बघू शकताय मी 2 ते 3 पाण्याने धुवून घेतलेले ना. आता मी गॅस चालू केलेला आहे, त्यावरती ठेवत आहे आणि ह्याच्यात आपल्याला पाणी टाकून घ्यायचं आहे. तर डाळीवर आलेला फेस कधीच ठेवायचा नाही, काढून टाकायचा चहाच्या गाळणीने, तरी पण पाणी निघतं बघा खराब. बघू शकताय मला खराब पाणी दिसलं म्हणून मी परत धुवून काढलं त्या पाण्याने. पण आता मी पाणी टाकून घेत आहे ह्यामध्ये. आपल्याला 2 ते 2.5 तांबे पाणी टाकून घ्यायचं. डाळ एकदम मस्त आणि मऊसुरत शिजली पाहिजे. चला आता डाळ शिजाय टाकलेली, तोपर्यंत तर काय करायचे आपल्याला, बाहेरची कामं करून घ्यायची. वरची लसूण, टमॅटो, मिरची, जिरे मोहरी कट करून घ्यायची आपल्याला. मिरची, टमॅटो, लसूण आणि जिरे मोहरी काढून घ्यायची डाळीला फोडणीला. तर तुम्ही बघू शकता ही डाळ किती मिनटात शिजली पाहिजे आणि किती वेळात शिजून निघते डाळ, ही तुम्हाला मी दाखवत आहे. चला डाळ शिजूपर्यंत आपल्याला बाजू वरची तयारी करून घ्यायची. तर मी आता डाळ शिजाय टाकलेली, ते 15 ते 20 मिनटात डाळ शिजून होणार आहे. नंतर डाळीला फोडणी टाकताना बघू शकता मी गॅस पण फुल केलेला आहे. 15 मिनटात डाळ शिजून निघते आपली. घरच्या डाळीला टाईम लागत नाही. आणि माझे जर व्हिडिओ आवडत असेल ना तुम्हाला, लाईक कमेंट शेअर सबस्क्राईब करा विसरू नका. आता बघा गरम पाणी खूप झालेलं आहे, आणि त्या गरम पाण्याने डाळीचा कलर कसा बदलला आहे पाण्याचा. 5 पाण्याने डाळ धुवून काढलेली मी. नमस्कार यूट्यूब फॅमिली, बघू शकता मी इथं 2 टोमॅटो कट करून घेतलेले. कांदा पण घालत असते पण कांदा नाही टाकत मी आज, का तर इथं मिरच्या घेतल्या तर 1 चमचभर लसूण घेतलाय कट करून. आणि ही गावठी लसूण आहे आपला गावरान. जिरे मोहरी घेतली आणि इथं तेल तापा ठेवलेले. चला तर आधी आपल्याला काय करायचं आहे, लसूण टाकून घ्यायचं आहे. लसूण परतून काळा होईपर्यंत हे करायचं आहे. तर बघू शकता इथं लसूण झालेला आहे परतून. तर आपल्याला जिरे मोहरी टाकून घ्यायची. जिरे मोहरी टाकून घेतलेली आणि ते 2 ते 3 मिनटात आपल्याला काय करायचं आहे, आता इथं मी घेतलेले हळद, काळा मसाला आणि मीठ आणि मिरच्या ही टाकून घ्यायची त्यामध्ये. ती थोडंसं फ्राय करून घ्यायचे. तर ह्याला चांगलं आपल्याला परतून घ्यायचं आहे मिरच्याला कलर येऊपर्यंत. तर त्यामध्ये आपल्याला काय करायचं आहे, मी 4-5 मिरच्या घेतलेल्या आहेत. ती मिरच्या आपल्याला तेलात परतून घ्यायची त्यामध्ये परत ना. बघू शकता ती मिरची पण टाकलेली आहे मी. तर ही मिरची थोडीशी तेलात फ्राय करून घ्यायची. तर आता मी टोमॅटो घेतलेले 2 टोमॅटो कट करून ते पण त्यामध्ये टाकून घ्यायचे आपल्याला. तर ते टोमॅटो फ्राय करून घ्यायचे तेलामध्ये.
ते फ्राय होईपर्यंत काय करायचं आपल्याला 2 ते 3 मिनिटं झाकण ठेवून घ्यायचंय. फ्राय होईपर्यंत गॅस फुलच ठेवायचा आहे, बघू शकताय. चला आता झाकण काढत आहे. बघू शकता की तेल सुटलंय त्याला. टमाटर शिजलं जातं म्हणजे. परत अजून थोडं झाकण ठेवायचं आपल्याला. तर इकडे मी डाळ दुसऱ्या शेगडीवरची ठेवलेली बघू शकताय. तर ह्यामध्ये आपल्याला तडका द्यायचा आहे. चला आता झाकण काढत आहे. गॅस बंद करत आहे मी आता. तर इकडे आपल्याला तडका द्यायचा आहे, बघू शकताय. आता चला मिक्स करून घेत आहे. बघू शकता आता मी तडका दिलेला आहे आणि त्यावरून आपल्याला काय करायचे, कोथिंबीर टाकायची. माझ्याकडे कोथिंबीर होती, ही नाही आहे माझ्याकडे. कढीपत्ता नाही आहे म्हणून मी कढीपत्त्याचं काय डोकंच लावलं नाही. तर आता ही आपल्याला डाळ शिजून द्यायची चांगली मस्तवाने, आरक उतरायला. चला थोडीशी हलवून घेत आहे. बघू शकताय डाळ कोणाकोणाला आवडते मला कमेंटमध्ये नक्की सांगा. इथंच व्हिडिओ मी खतम करत आहे. लाईक, कमेंट, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. चला बाय सर्वांना. असेच व्हिडिओ बघा नवीन नवीन. सबस्क्राईब करा.